आणि FIRचा जो आधार आहे तो सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा जो अर्ज आहे त्यालाच आधार धरून FIR दाखल झाला पाहिजे असं नमूद करण्यात आलेलं आहे। तिसरी गोष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे ती म्हणजे SP ला डायरेक्ट देण्यात आलेले आहेत की त्यांच्या ताब्यामध्ये आणि इतर ह्यांच्या ताब्यामध्ये असणारी कागदपत्र आधार धरून DYSP जे आहेत ते DYSPच्या ताब्यामध्ये देण्यात यावं असेही ते आदेश त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत। चौथं सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे कस्टोडियल डेथमध्ये मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी झाल्यानंतर पुढे काय करायचं या संदर्भातला कायदाही नाही, डायरेक्शनही नाही आणि कुठल्याच गोष्टीचं नाही। या संदर्भातला असणारा प्रश्न कोर्टाने खुला ठेवलेला आहे। या इंटेरियम मध्ये त्यांनी असणारा कुठलंही वक्तव्य केलेलं नाही। दोन्हीही पक्षकारांना ऍडिशनल ॲफिडेव्हिट दाखल करायचं असेल तर त्यांनी ऍडिशनल ॲफिडेव्हिट दाखल करावं असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि 30 जुलैला हिअरिंगला ठेवून टाकलेलं आहे। तेव्हा आम्ही असणारा मानतो की 30 तारखेला दुसरा जो मुद्दा आमचा त्याच्यामधला राहणार आहे तो म्हणजे हे कस्टोडियल डेथ असल्यामुळे इन्क्वायरी नुसती पोलीसवरती सोडून चालणार नाही। जर जो कस्टोडियल डेथ झालेला आहे तो कोर्टाच्या आदेशाने झालेला आहे त्याच्यामुळे कायदेशीर तो कोर्टाच्या अधीन आहे असं नमूद केलं पाहिजे आणि कोर्टाच्या अधीन असेल तर इन्क्वायरी सुद्धा कोर्टाच्या अधीन राहूनच ती केली पाहिजे आणि कोर्ट त्याच्यावरती सॅटिस्फाय आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून कोर्टाने त्याला मॉनिटर करावं अशा रीतीचे आम्ही असणारा 30 तारखेला त्याच्यामध्ये मांडणार आहोत। आणि ते असं झालं तर मी असं म्हणेन कस्टोडियल डेथ गेल्या 40 वर्षाचा इतिहास आपण असणारा पाहिला तर 2-3% वरती कन्व्हिक्शन झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मी असणारा मानतोय की ही जर नियमावली झाली तर कस्टोडियल डेथचं असणारा कन्व्हिक्शन फार मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये वाढेल आणि त्याच्याच बरोबर कुठलाही पोलीस अधिकारी गैरवर्तन पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीमध्ये असल्याबरोबर करणार नाही याची खात्री त्या ठिकाणी येईल आणि म्हणून ही केस आम्ही असणारा शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढणार आहोत। मी असणारा वाचलं तर त्या जजमेंटमध्ये काय काय ऑफर्स तिला देण्यात आल्या सरकारकडून, पोलीस स्टेशनमधून आणि तिथल्या इन्क्वायरी ऑफिसर्सचा काही जणांची नावं सुद्धा कोर्टाने त्या ठिकाणी घेतलेली आहेत। ते सगळं नाकारून तिने कोर्टासमोर आणि मॅजिस्ट्रेट समोर जे सांगितलं की मला माझ्या मुलाला न्याय पाहिजे, मला वाटतं हीच भूमिका इतर सगळ्या पक्षकारांची राहिली तर मी असणारा मानतो की कन्व्हिक्शन रेट जो आहे या देशामध्ये वाढायला सुरुवात होईल, नाही तर कॉम्प्रोमाइज व्हायला आपण जे बघतो त्याला असणारा वेळ लागतोय। आम्ही ह्या निर्णयाच्या बाजूने आहोत, समर्थन आहोत आणि एका प्रकारचं कस्टोडियल डेथच्या संदर्भातलं लीगल मॅटर्समध्ये कन्क्लुजनला आणलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक पाऊल पडलं असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय। आपण आता विचारा।
ऑफर होते त्याच्यामध्ये कोणी कोणी दिलं होतं त्या अधिकाऱ्यावर काही कारवाईची मागणी करणार आहे? माझ्या अंदाजानं त्याच्यामध्ये नमूद केल्यानंतर ती इन्क्वायरीचा भाग होणारच त्याच्यामध्ये. कारण एका दोघांचं नाव त्याच्यामध्ये आहे की यांनी एवढे एवढे ऑफर्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे आज सगळं त्याची इन्क्वायरी होणार. म्हणजे पैशाच्या होत्या पैशाच्या होत्या, नोकऱ्याच्या होत्या, जमिनीच्या होत्या. सोमनाथ सूर्यवंशी इनकी जी कस्टोडियल डेथ हुआ था उसके बारे में रिट पिटीशन और बम्बई हाई कोर्ट के औरंगाबाद बेंच के सामने दाखिल की गई थी, पेश की गई थी। उसकी सुनवाई हुई और आज सुबह जो है इंटीरियम ऑर्डर कोर्ट ने दे दी है और उस कोर्ट के ऑर्डर में उन्होंने ये कस्टोडियल डेथ है इसको माना है और राज्य सरकार और पुलिस दोनों मिलके ये हार्ट अटैक का मामला है ऐसे जो पेश कर रही थी उसको खारिज किया है। ये मैं समझता हूं कि एक सबसे बड़ा पहला विजय है, ऐसा मैं मान के चलता हूं। दूसरी बात यहां पर जो है कोर्ट ने ये भी मान लिया है कि सोमनाथ सूर्यवंशी ये कोर्ट के ऑर्डर से ही अंदर थे, इसलिए साल के कस्टोडियल डेथ जहां पर हुआ है वहां किसी कोर्ट ने इस बात को माना नहीं है कि हम लोग के ऑर्डर की वजह से ही वो व्यक्ति पुलिस के कोर्ट के हिरासत में है और देखभाल के लिए उन्होंने पुलिस के पास दिया, इंक्वायरी के लिए पुलिस के पास दिया है। असलियत में वो कोर्ट के दायरे में ही है, कोर्ट के ऑर्डर्स के अंदर है। मेरे ख्याल से ये बात जो मानी गई है ये मैं समझता हूं कि अभी जो कस्टोडियल डेथ होगा उन सभी कस्टोडियल डेथ पे कोर्ट की जिम्मेदारी रहेगी कि उसको न्याय देने की, ऐसा मैं मानता हूं वहां पर। तीसरी बात जो सबसे बड़ी बात है मैं यहाँ पर कहना चाहता हूं वो ये है कि एफआईआर रजिस्टर करने की ऑर्डर, और वो भी 1 हफ्ते में रजिस्टर करने की ऑर्डर दी है और उस एफआईआर का जो बुनियाद होगी, पिटिशनर जो है सोमनाथ सूर्यवंशी की मां है, उसने जो निवेदन दिया है उसी निवेदन को सामने रखते हुए एफआईआर नोंद करना होगा मुंडा पुलिस स्टेशन को, ऐसे कोर्ट ने वहां पे आदेश दिए। चौथा आदेश जो है वहां पर उसमें एसपी से आदेश दिया है कि सभी कागजात जो है वो डीवाईएसपी जो है उस डीवाईएसपी के कब्जे में देने के लिए कहा है। एक तरीके से एसपी के ऊपर कोर्ट का कम भरोसा है ऐसा दिखाई देता है। मैं ये मान के चलता हूं कि ये जजमेंट जो है ये लंबे अरसे तक यहाँ पर कि हमने जो पहले मांग की थी वहां पर कि एसआईटी होनी चाहिए। दूसरा जो है कोर्ट ने ही इंक्वायरी ऑफिसर की नियुक्ति होनी चाहिए, उसकी अपॉइंटमेंट होनी चाहिए। और तीसरा जो है वो कोर्ट को पहले वो दिखाए और बाद में उसकी जो रेगुलर कोर्ट चलेगा उसको पेश किया जाए। मेरे ख्याल से इन बातों पर जो है वो 30 तारीख को चर्चा होगी
और इस देश के अंदर 70 साल के अंदर मैं कहूंगा कि 2-3% ही कस्टोडियल डेथ के अंदर सजा हुई है, बाकी सभी मोकले छूटे हुए हैं। ऐसी एक जो परिस्थिति है, मेरे ख्याल से उस पर सुधार लाने के लिए ये केस काफी बड़ी अहमियत रखती है, ऐसा मैं मान के चलता हूँ। अवेयरनेस में प्रोविजन नहीं है ऐसा आपने कहा था, तो उसके बारे में उसी के बारे को कोर्ट ने लेके कहा है कि भैया मैजिस्ट्रेट इंक्वायरी करने के बाद इसमें कोई प्रावधान नहीं है और इसलिए उस पर भी गौर करना होगा। इतनी ही गंभीर बात उन्होंने इतनी ही टिप्पणी वहां पर की है, तो मैं मान के चलता हूं कि 30 तारीख को जो है वो आगे किस ढंग से जाए उसका मेरे ख्याल से एक तरीका होगा, या हो सकता है कि कोर्ट सरकार को डायरेक्ट करे कि ये जो कमियां हैं कानून में, उसको सेशन चालू है तो उसमें वो फुलफिल करे। सर, दूसरा प्रश्न है हमारा शिक्षा मुद्द्यावरती. थँक्यू. नाही, हात जाऊ द्या. नाही, सोशल मीडिया मी अगोदर कौतुक केलं आणि मग शेवटी मला जय गुजरात शेअर करतो. शेअर महाराष्ट्रात मला ऐकू दे, मग मी बोलतो त्याच्यावर. थँक्यू. थँक्यू सगळं.